हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास संपण्यापूर्वी कुलदेवीची ओटी भरा. ओटी का भरायची? ओटीचे साहित्य कोणते आहे? ओटीच्या साहित्याचे नंतर काय करावे व ओटी भरताना ही चूक करू नका. तसेच ओटी कोणी भरायची ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 17 मे 2026 रविवार अधिक मास सुरू झाला असून 15 जून 2026 सोमवार समाप्ती होत आहे. अधिक महिना हा खूप पवित्र महिना आहे. तसेच अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णू यांची पूजा, सेवा, मंत्रजाप, व्रत, दान, धर्म केले पाहिजे. अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. पौराणिक मान्यतानुसार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. असे म्हणतात, अधिक मासमध्ये दीपदानाचा अर्थ आहे अंधकारावरती प्रकाशाचा विजय. आपण जेव्हा 33 वातींचा एक दिवा असे 33 दिवे लावतो तेव्हा ते दिवे 33 कोटी देवी देवतांना समर्पित आहेत. असे केल्याने सर्व देवी देवतांचे दिव्य शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित आहे. यामध्ये भगवान विष्णू यांची पूजा करणे फलदायी आहे. रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जाप करा. त्यामुळे मानसिक शांती मिळून जीवनामध्ये सकारात्मकता येईल. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम, विष्णू चालीसा, श्रीमद भगवत ह्याचे पठण करावे शुभ आहे. दान पुण्य करणे विशेष महत्त्वाचं आहे. जरूरतमंद लोकांना अन्न, जल, वस्त्र व फळं, पुस्तकं दान करावी. तसेच शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करावे किंवा घरामध्ये आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. त्याचबरोबर आत्मशुद्धी व आध्यात्मिक उन्नती करणे शुभ मानले जाते. आवळ्याच्या झाडाच्या खाली बसून जेवण करावे. अधिक मासमध्ये 33 वस्तू दान कराव्या, कारण की 33 कोटी देव आहेत म्हणून 33 वस्तू दान कराव्या. या महिन्यामध्ये मुलीला व जावयाला घरी जेवायला बोलवावे. 33 अनारसे द्यावे. जावई म्हणजे लक्ष्मीनारायणाचे रूप मानले जाते. अधिक मासामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे खूप शुभ मानले जाते. कारण की कुलदेवी आपल्या परिवाराचे रक्षण करते. आपल्या परिवाराचे संकटापासून, दुःखापासून रक्षण करते. आपल्या कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे आपल्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे, तिची मनोभावे सेवा करणे, तिचा मान राखणे. आपण आपल्या कुलदेवीची ओटी घरातील आपल्या देव्हाऱ्यामध्ये म्हणजे कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा टाकासमोर घरीसुद्धा भरू शकता. किंवा आपल्या घराच्या जवळ आपल्या कुलदेवीचे देऊळ असेल तर किंवा तुळजामाताच्या मंदिरात जाऊनसुद्धा ओटी भरू शकता. कुलदेवी ही आदिशक्तीचे रूप मानलेले आहे. आज आपण कुलदेवीची ओटी का भरावी, कधी भरावी, ओटी भरताना कोणते साहित्य घ्यावे, ओटी भरल्यावर साहित्याचे काय करावे, तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधवा स्त्रिया कुलदेवीची ओटी भरू शकतात का, ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी का भरावी? अधिक मासामध्ये भगवान विष्णू यांची पूजा, अर्चा, मंत्रजाप केले जातात. कारण की अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित आहे. पण अधिक मास धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या खूप पवित्र आहे. म्हणून या महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणे खूप शुभ मानले जाते. कारण की हा एक कुळाचाराचा एक भाग आहे. कुलदेवी आपल्या कुटुंबाचे रक्षण व कल्याण करते. तसेच आपल्या संपूर्ण वंशाचे रक्षण करते. तिच्या कृपेने घरामध्ये सुख, शांती व आरोग्य व समृद्धी येते. कुलदेवीची नियमित सेवा केल्याने व तिची ओटी भरल्याने घरातील कुलदोष किंवा पितृदोष दूर होतो. तसेच देवी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. देवीची कृपा आपल्या परिवारावरती राहावी व आपले कल्याण व्हावे म्हणून कुलदेवीची ओटी अधिक मासमध्ये जरूर भरावी. कुलदेवीची ओटी अधिक मासमध्ये कधी भरावी? अधिक मास हा धार्मिक दृष्टीने व आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
त्यामुळे संपूर्ण अधिक मासामध्ये आपण कधीसुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकता. पण मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा एकादशी या दिवशी ओटी भरणे अत्यंत शुभ आहे, कारण की हे वार देवी माताचे आहेत. पण अमावास्या ह्या दिवशी कधीसुद्धा देवीची ओटी भरू नये. कुलदेवीची ओटी भरताना कोणत्या वस्तू घ्याव्यात? कुलदेवीची ओटी भरताना प्रथम एक स्टीलचे ताट घ्यावे. प्लास्टिकचे ताट अजिबात घेऊ नये. ओटी भरताना आपण 9वारी साडी किंवा 6वारी साडी घेऊ शकता. पण जमत नसेल तर ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता. साडी किंवा ब्लाऊज पीस किंवा खण घ्यावा, पण तो सुती किंवा रेशमी असावा. साडी ही लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची किंवा केशरी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची असावी. काळ्या किंवा निळ्या रंगाची नसावी. कुलदेवीची ओटी भरताना अगोदर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून मग देवीची पूजा करून घ्यावी. मग एक स्टीलचे किंवा तांब्याचे ताट घेऊन त्यामध्ये प्रथम साडी ठेवून त्यावरती ब्लाऊज पीस ठेवून त्यावरती नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या फोटो किंवा मूर्तीच्या दिशेने पाहिजे. मग हळद, कुंकू, तांदूळ, लेकुरवाडी, हळकुंड, बदाम, सुपारी, 5 फळं, शृंगाराचे साहित्य म्हणजेच टिकली, कंगवा, मेहंदी, गजरा, बांगड्या इत्यादी. ओटी भरताना ओटीच्या साहित्याचे ताट आपल्या छातीच्या बरोबरीने घेऊन मग कुलदेवीची ओटी भरावी. कुलदेवीची ओटी भरून झाल्यावर देवी माताला एक वस्तू अत्यंत प्रिय आहे, ती म्हणजे विड्याचे पान. विड्याचे पान ठेवताना त्यामध्ये चुना किंवा सुपारी अजिबात घालू नये. त्यालाच आपण तांबूल असे म्हणतो. कुलदेवीची ओटी भरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे ओटी भरतानाचे साहित्य आपण आपल्या पैशाने खरेदी करून घ्या. कोणी दिलेले सामान वापरू नका. देवी आपण ओटीमध्ये काय ठेवतो ते पाहत नाही, तर आपण किती श्रद्धेने ओटी भरतो ते पाहते. त्यामुळे त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होते. कुलदेवीची ओटी भरताना ही एक चूक करू नका, नाहीतर देवी नाराज होईल. ती चूक म्हणजे शृंगाराचे साहित्य ठेवताना त्यामध्ये लिपस्टिक, काजळ किंवा कोणतेसुद्धा मेकअपचे साहित्य ठेवू नका. तसेच कोणी दिलेली वस्तूसुद्धा ठेवू नका. कुलदेवीची ओटी भरल्यानंतर त्याचे काय करावे? आपण कुलदेवीची मंदिरात जाऊन ओटी न भरता घरीच आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची ओटी भरणार असाल तर भरू शकता. ओटी भरल्यानंतर साहित्यामधील नारळ, त्याचा आपण एखादा गोड पदार्थ बनवू शकता. फळं घरी सेवन करू शकता. तांदळाचा आपण भात बनवू शकतो. ओटीतील साडी किंवा ब्लाऊज पीस आपण एका स्वच्छ जागी ठेवून नंतर जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवू शकतो. किंवा कोणत्यासुद्धा विवाहित स्त्रीची ओटी भरू शकतो. अधिक मासमध्ये कुलदेवीची ओटी फक्त विवाहित स्त्री भरू शकते का? विधवा स्त्रीसुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकतात. हिंदू धर्मानुसार विवाहित स्त्री ओटी भरू शकते, कारण की हा विधी सौभाग्य व निर्मितीसाठी जोडला गेलेला आहे. त्यामुळे पतीशिवाय ओटी भरणे शास्त्रामध्ये वर्ज्य मानलेले आहे. पण घरामध्ये काही मासिक अडचण असली किंवा अजून काही अडचण असली तर अविवाहित मुलगीसुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते. पण असे वाटते की असे का? विधवा स्त्रीसुद्धा एक स्त्री आहे, तिने का कुलदेवीची ओटी भरू नये? कुलदेवी तर सर्व परिवाराचे रक्षण करीत असते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.